नमस्कार. आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज बटाटा राजमा मिक्स भाजी बनवणार आहे. यासाठी इथं छोटे बटाटे घेतलेले आहेत 5 ते 6 आणि इथं वाटीभर राजमा घेतलेला आहे. रात्री भिजू घातला होता. आता इथं बटाट्याचे साल काढून घ्यायचे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. तर राजम्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे. यासाठी सर्व बटाट्याचं वरचं साल काढून घ्यायचे. आता या बटाट्याचं वरचं साल काढून झालेलं आहे. स्वच्छ धुवून या कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि राजमा पण मी धुवून घेतलेला आहे. ती पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचे आणि 1 ग्लास पाणी टाकायचे. आता झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या गॅसवर, कारण वेळ लागतो राजमा शिजायला. यासाठी इथं टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे, एक मिरची घेतलेली आहे आणि मध्यम आकाराचा कांदा पण कट करून घ्यायचा आहे. आता इथं राजम्यासाठी मी इथं मसाला भाजून घेण्यासाठी इथं भाज्या कट करून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतली. लसण अद्रकची पेस्ट बनवून घ्यायची. आता इथे मी लसण अद्रकची पेस्ट बनवलेली आहे. आता खडे मसाले घ्यायचे. दालचिनी घ्यायची, विलायची एक घ्यायची, 2-4 मिरी घेतलेले आहेत, 2 लवंगा घ्यायच्यात. थोडेसे शहाजिरे घेतलेले आहेत चिमूटभर आणि थोडेसे जिरे घ्यायचे, अर्धा चमचा धने घेतलेले आहेत. ते पण याच्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पावडर बनवून घ्यायची. बघू शकता एकदम बारीक पावडर झालेली आहे आणि इथं राजमा पण शिजलेला आहे बघू शकता या पद्धतीनं. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा, खोबरं, मिरची सर्व भाजून घ्यायचे. सुरुवातीला कांदा, मिरची भाजून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकलेलं आहे मी. तुमच्याकडे जर काजू असतील तर ह्याच्यामध्ये 2-4 काजू पण टाकायचे. आता इथं टोमॅटो पण टाकायचे ह्याच्यामध्ये. फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. लगेच गॅस बंद करायचा आहे. आता सर्व साहित्य एकदम छान असं भाजून झालेलं आहे, की आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची ह्याची. आता ह्याच्यातच कोथिंबीरच्या काड्या टाकायच्यात थोड्याशा. आता थोडंसं पाणी टाकून बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आता बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता इथं राजमा पण एकदम छान शिजलेला आहे. आता याच्यातले बटाटे बाजूला काढून घ्यायचे आणि या बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्या. तर तुम्हाला आणखीन दाखवत आहे. एकदम छान मऊसूत असा राजमा शिजलेला आहे. आता या बटाट्याच्या बी एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्या. आता 1 ते 2 पळी तेल टाकायचे. तेलाच्या केटलीमधली पळी आहे छोटीशी. आता ह्याच्यात एक तेजपान टाकायचे बारीक केलेलं. आता ही वाटलेली पेस्ट ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. आता इथं लसण अद्रकची पेस्ट आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता तेल सुटेपर्यंत एकदम छान असा ही मसाला तळून घ्यायचा आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे, बेडगी मिरची पावडर टाकायचे, गरम मसाला चिमूटभर, हळद टाकायची, घरगुती काळं तिखट टाकायचे ह्याच्यामध्ये. सर्व अर्धा अर्धा चमचा टाकून घ्यायचे आणि वाटलेला खडा मसाला पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे.
आता तेलामध्ये छान असं सर्व मसाले परतून घ्यायचे. आता इथे घरगुती काळा तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा. आता हे पण छान असं तेलामध्ये परतून झालेलं आहे. आता ह्याच्यात बटाटा टाकून घ्यायचा आहे. नंतर लगेच राजमा टाकून घ्यायचे. आता या राजम्यामधलं पाणी ह्याच्यातच टाकून घ्यायचे. आता एकदम छान चवदार अशी भाजी तयार झालेली आहे. आता थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. आता 1 चमचाभर ह्याच्यामध्ये दुधावरची साय टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायचे. आता इथे एकदम छान अशी राजमा बटाट्याची भाजी मिक्स तयार झालेली आहे बघू शकता. तरी पुरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम चवदार आणि टेस्टी लागते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.